हॅलो रिव्ह्यू बघणारी पब्लिक रिव्ह्यू केंद्रवरती लबुबूच्या रिव्ह्यू एपिसोड नंतर आम्ही घेऊन येतोय एकदम नवा कोरा एकदम सॉलिड असा गेम. सगळ्यांच्या घरात बाप्पाची धांदल सुरू आहेच आणि बाप्पासाठी उत्साही असलेल्या आमच्या टीमला आम्ही दिलंय एक नवीन टास्क. गेम सोप्पा आहे. 2 टीम असतील आणि दोघंही बनवणार उकडीचे मोदक. पण ह्यांच्यापैकी कोणालाच माहित नाही मोदक बनवतात कसं. तर कोरी पाटी घेऊन ही मंडळी बनवणार उकडीचे मोदक, तेही चॅट जीपीटी करून. बाकी हे चौघं अजून काय राडा घालतात ते आता तुम्ही बघाच. लाव रे तो व्हिडिओ सुरू होतोय तोपर्यंत लगेच पब्लिक रिव्ह्यू केंद्राला सबस्क्राईब करून टाका. आय गेस पीटीसाठी मला जेवढं माहिती आहे, मी जेवढं चॅट जीपीटी किंवा जे यूट्यूबला रेसिपीज थोडे बघून आलो आहे. पाणी उकळायला टाकायचं आहे. पहिली उकळी फुटली की पीठ नाही, दूध कधी मग दूध आणि पाणी एकत्र टाकायचं. मी 2 मिनिटात चॅट जीपीटी करून तुम्हाला रेसिपी सांगेन. आता आपण टाकूयात पाणी. हा, ह्याच्या अनुसार तरी पाणीच आहे पहिला. आपल्याला दूध घालायचं आहे. हे दूध म्हशीचं आहे का गाईचं आहे? गाईला जाऊन विचारायला लागेल. चिमूटभर म्हणजे कोणाची चिमूट, तिची की माझी? मी हे ब्लेम घेणारच नाही मीठ जास्त झालं म्हणून. तेरा तो गेम बजाना पडेगा. बेसिकली हे आहेत उकडीचे मोदक. पण आता सिन्स तू करतेस तर उकडीचे मोदक म्हणायचे का? मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. दूध ऑनर्स अच्छा, मग ते मोदक होतील. पण माझं काम खायचं किंवा टेस्टिंगचं थोडं जास्त आहे ना. नाही कर ना हेड शेफ. मला असं आत्ताच आमच्या जजला सांगायचं आहे की आता हे मी करतोय तर हे थोडे प्रोफेशनल होऊ शकतात. अभी मजा आएगा ना भिड़ो. 1 मिनिट, पाणी जेवढं घेतलंय त्याचं प्रमाण कसं कळणार आपल्याला? इथं लिहिलंय 1 ते 1.5 वाटी. आता चॅट जीपीटीने पण हात अर्ध्यातून सोडलाय. 1 ते 1.5 वाटी म्हणजे वाटीचा साईज केवढा आहे? हमारे यहाँ ऐसा ही होता है. सो आपल्याला हां, पिठी थोडं टाकायची पिठी टाकायची आहे. टाकूयात. आणि मी सगळ्यांना सांगू पण इच्छितो की ही पिठी जी आहे ही आंबेमोहर तांदळाची आहे. तू बनवलीस? तुला काय करायचं तू टाक. उखळलंय. हो. मी पुन्हा काम करण्याचं आव्हानात फक्त मला वाटतं आपल्याला पाणी घालायला पाहिजे. हो का? हो, पाणी कमी पडलं. आता आपण एक काम करू. माझं स्पष्ट म्हणणं आहे, हे सगळं सगळं नको, थोडं माप आणि प्रमाण सोडून अंदाजवर खेळूया. तुझी ओढणी पाय देते मी, घेऊ का तुझी ओढणी? घे. हां, तो तर व्यवस्थित नाही तर थांब. मी पण अशी जशी माझी आई बांधते तशी बांधायची असेल. मी बांधते, थांब जरा. ती मला छोटी होती ओढणी. बरोबर आहे का? ओ लाल दुपट्टे वाली ते. हे काहीतरी खूप मेजर गणणार आहे. हे खरंच अवघड आहे. 1 मिनिट थांब, मी शुअर आहे. तू पाणी टाक थोडं अजून. सगळं टाकून देऊ एवढं? हो 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 हो. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. 1 hour later. मला माहिती नाही मी हात का घातलाय आणि हात घातल्यामुळे मला रिग्रेट होतंय की हे खूप जास्त स्टिकी आहे. आता ते हाताचं सगळं चिटकून बसलं असेल. 6 hours later. पडलेलं तोंड बघून कळालं असेल. आम्ही आमचे 5 पॉईंट पेनल्टी भरून रेडीमेड पिठी मागवली आहे टीमकडून भरपूर शिवाय खाऊन. मी सांगितलं होतं की पाणी आपण कमी घालूया. आय एम सॉरी. ऐकलं नाही. गरम आहे. हाताने मळून बघतोस? नाही ते तुला शिकायला पाहिजे. कर. अरे तूप लावायला पाहिजे होतं त्याला. करूयात, थांब. हे घे, ह्या तुपाच्या चमच्यानी मळ तू. आता आपलं हे थंड झालंय बऱ्यापैकी. सो मी हे मळायला घेते, तेव्हापर्यंत तू सारण बनव. चालेल, आपले लवकर होतील आणि त्यांचे तुला मला वाटतं थोडं उशीर होईल त्यांना. मी निखिलला खूप चांगलं लागते. मला माहिती आहे निखिल काय करू शकतो. किती चमचे त्याचा काही अंदाज आहे का? 1 चमचा साधारण अंदाज आहे. हिच्या आवाजातल्या कॉन्फिडन्सवरती मला कळतंय हे सगळं अंदाजवर जाणार आहे. हो. तर याच्यानंतर काय टाकायचं? खोबरं. मी टाकू? हो. त्याच्यावर मला एक आठवलं, मी एका प्रदर्शनामध्ये भाग घेतलेला होता जिथे मी भेळेचा स्टॉल लावलेला आणि माझ्यासोबत एक काकू होत्या ज्यांच्यासोबत मी टेबल शेअर करत होतो आणि त्यांनी मोदकाचा स्टॉल लावले. अच्छा. तर तिथे एक लहान मुलगा आला पळत तो म्हणला की आंटी मोमोज कितीला आहेत? ते काकी होत्या त्या चिडल्या. त्या म्हणले की बाळा हे मोमोज नाही आहेत, हे मोदक आहेत. तो थोडा कन्फ्यूज झाला. मग तो गेला आणि आईला घेऊन आला त्याची आई पण हुशारच होती. आई म्हणली की काय आहे? मग काकू म्हणलं की हे मोदक आहेत, उकडीचे मोदक आहेत, गणपतीला आवडतात वगैरे. ती आई अजून डबल शहाणी होती. ती म्हणली की अच्छा बेटा दिस इज स्वीट मोमोज.
आपण आता गूळ घालूया. येस प्लीज. मी घेऊ हो. शेट मोदक गणणारा आहे. मी थोडं तूप टाकू का? मला वाटतंय चुकलं तर चुकलं, आपण नाही खाणार आहे. चालेल. मला आत्ता समजलं, सणावाराच्या वेळेस मी मम्मीकडून मार्क खात होतो. हे इतके कामं असतात आणि मी मधून मधून त्रास द्यायचो. चली रा चली जियर बाहुबली. झाले तरी चांगलं. मला वाटतं मी आत्ता त्याच्यामध्ये हे घालतो. मला असं वाटतं थोडंसं दूध वापरावं. वापर आपलं जाईल. उरलेलं तसं पण प्यायचं आहे. ते बारीक बारीक दाणे आहेत कशाचे होते इलायची. ते पण आत्ता झालं. मी तुला 100% सांगतो तिकडे त्यांचा डाव निखिल गणलेला असणार गणणार आहे. आहे फॉर शुअर. ए तीसरी फेल पीटी पास, मैं बीए इंग्लिश हूँ, समझे? ये सब जानने समझने की अक्ल चाहिए जो तेरे पास नहीं मेरे पास है. तर सारण आम्ही कसं बसं पूर्ण केलं आहे असं म्हणू शकतो. हे पण टाकायचं ना सारणमध्ये? हो, हे येस. इलायची पण. वास खूप सुंदर आलेला आहे. वास खूप सुंदर आलेला आहे. तर मी इथंच खुश झालो आहे. तर मी अशीच लुडबुड करेन फक्त मध्ये मध्ये. मी गप्पा मारेन आणि असं दाखवेन की मी खूप काही काम करतोय. बाप्पाला मोदक का आवडतात? गुड क्वेश्चन. तुला माहिती आहे? मला पण नाही माहिती. बेस्ट झालंय खरंच आम्ही जर नवीन फर्स्ट टाइम बनवतोय आणि हे जर झालं तर बेस्ट झालंय. मला वाटतं जरा गोड झालं, पण ठीक आहे. असं कॉन्फिडंट राहू नको करू. थांब. आपल्याकडे एकच प्लस पॉईंट आहे बोलायला की आम्ही दोघं नवीन आहोत, आम्हाला येत नाही. तर ह्यावरतीच आपल्याला जजला कन्व्हिन्स करायचं आहे. मला फक्त सर मला साईज हे वाईज गाईड कर की ह्यात चिरा नसल्या पाहिजेत. राईट? थोडंसं तूप लावू. हो. असं एक बोट. तुटका जरी झाला तरी तो आपला मोदक असेल. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त मार्क हे टेस्टलाच असतील. मी एकदा ट्राय करतोच. मला राहवत नाही. आईला तू आधी हे चिटिंग आहे. असं असतंय का? हो. मी टाकलंय. ओके हे जमतंय तुला. जमतंय. पण मी जर आधी भरलं असेल तरी पण होईल ना हे असं? मी कोल्हापूरचा आहे आणि मला आता माझ्या बोलीभाषेतले सगळे शब्द आठवत आहेत. परवणीचे शब्द. असं नाही करत रे. हे बघ, पारी जरी गणलेली असली ते नाही होणार आहे. ते नाही होणार आहे. हे पॉसिबल आहे. यू कॅमेरामध्ये कॅप्चर करे लवकर. मी बेसिक शेप दिलाय. मी बेसिक शेप दिलाय. येस थांब. ते तुटणार. शेप वाईज माझं जास्त छान आहे. मी भरभरून केशर घातलंय. ऐका ना, मी न खाता जज केलं तर चालेल का? नाही. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. टेस्टची जजमेंट कशी देणार तू? सेकंड फक्त आता मी सेकंड. आली इथे जजिंगसाठी आणि आधी मी खूप एक्सायटेड होते, पण आता हे बघून मला असं वाटतं की हे कसं लागणार आहे मला माहिती नाही आहे. हे खूप छान सजवली गेली आहे प्लेट, त्यामुळे मी याला 7 मार्क्स देईन. आणि ह्यांचासुद्धा प्रयत्न खूप छान आहे, नो डाऊट. पण एक साधारण तुपात तरंगणारे मोदक ते दिसत आहेत. यांच्यापेक्षा हे थोडेसे कंडेश आहेत, त्यामुळे मी ह्यांना 5 मार्क्स देईन. तर शेपमध्ये साधारण हे एक हा डोंगर आणि हा डोंगर याच्यामध्ये मला एक डोंगर निवडायचा आहे. सो हा मला तरीसुद्धा एक छान वाटतो आहे. जसं की म्हणत होते की हे खूप छान त्यांनी क्रिएटिव्हिटी वापरली आहे त्याची. सो हा मोदक मला जास्त बेटर वाटतं, त्यामुळे पुन्हा मी यांना शेप वाईज पण 6 मार्क्स देईन. आणि ह्यांचंसुद्धा म्हणजे मला हा मोदक त्यातल्या त्यात खूप छान वाटतो आहे की ज्याला खूप नक्षी आहे बाजूनी आणि थोडेसे ओबडधोबड झालेत, बट दॅट्स ओके. म्हणजे सवय नसते जनरली करायची. आणि त्यांचं ना एक गोष्ट मला खूप आवडली की त्यांनी इतकं छान ते सजवलं आहे ना, म्हणजे त्याचं केशर असं सगळ्या बाजूनी पसरलं आहे आणि त्याला एक मस्त शेड आली आहे. तर ठीक आहे, पण मला यांना 7 मार्क्स द्यायचे आहेत. सो ह्यांना 6 आणि ह्यांना 7. दिस इज अमेझिंग. आतलं सारण 1 नंबर झालं आहे, 1 नंबर. पण येस, हे दोन्ही मोदक म्हणून सेम लागत आहेत. आणि मी यांना थांबा आधी मी हे खाऊन बघते आणि मग मार्क्स देते. नॉट बॅड, चांगलं आहे. हे थोडं पिठी थोडी अशी म्हणजे अजूनही म्हणजे अशी रबरासारखी झाली आहे. प्लेटला देईन टेस्टच्या बाबतीत 7 मार्क्स आणि यांना देईन 9 मार्क्स. पण
ट्विस्ट. यांचे 5 मार्क ऑलरेडी कट झालेले आहेत कारण यांनी सारण नाही पिठी व्यवस्थित बनवलेली नव्हती. आय मीन काय पारी म्हणतात त्याला. सो विनर आहे ही टीम. आणि त्यांचं ओव्हरऑल तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल तर सगळं छान सिस्टमॅटिक चालू होतं. सो ते ठीक आहे, पण ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स खूप मस्त होता. आणि यांनी नवीन एक चॅनल पोरांनी सुरू केलं आहे, पब्लिक रिव्ह्यू केंद्र नावाचं. तर ते प्लीज सबस्क्राईब करा. आणि असे रिव्ह्यूज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आणि तुम्हाला काही अपील करायचं असेल तर नक्की करू अशा शकता. अजून नवीन व्हिडिओसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा आमचा पहिलाच प्रयोग कसा वाटला मोदकांचा ते नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया. Thank you.